आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या संकल्पनेकडे वळूया. पुढची संकल्पना काय आहे ते नीट बघा. आता मी वर्तुळ काढतोय, 2 वर्तुळ काढतोय, नीट लक्ष द्या. या दोन्ही वर्तुळांमध्ये मी जीवा काढतोय. समजा एक केंद्र इकडे आहे, मी जीवा काढतोय. जीवा ए बी आणि जीवा सी डी ह्या दोन्ही एकमेकांना टी बिंदूत छेदतात. वर्तुळाचं केंद्र ओ आहे. इथे सुद्धा तेच करतो. काय करतो, इथे जीवा बघायला गेलं तर जीवा नसून काही आहे, छेदिका आहेत. पण या जीवाचा आपण बाहेर वाढवल्या रेषेच्या रूपात तर ह्या आपल्याला काय दिसतील, छेदिका होतील. मग आता समजा मी जीवा ए बी आणि जीवा सी डी काढल्या, वाढवल्या आणि या परस्परांना बाहेर टी बिंदूत छेदतात. तर यांचं एक रिलेशन आहे. नीट लक्षात ठेवा. इथे याला आपण काय म्हणणार, आंतरछेदनाचे प्रमेय. प्रमेय. आणि इथे याला म्हणणार बाह्य छेदनाचे प्रमेय. खरं म्हणजे जुन्या पुस्तकात आम्ही याला आंतरविभाजन आणि बाह्य विभाजन म्हणायचो. पण कालांतराने पुस्तक जसं अपडेट होत गेलं, जसं तुमचा मोबाईल अपडेट होतो तसं पुस्तकसुद्धा अपडेट होत गेलं, नावंसुद्धा अपडेट होत गेली. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि एक्सटर्नल डिव्हिजन इंग्लिशमध्ये तीच आहे. आता याच्यामध्ये खरं पुस्तकात एक गुणधर्म दिलेला आहे, याचा वेगळा, याचा वेगळा. पण मी तुम्हाला त्याच्या पलीकडेही अजून काही सांगणार, ते नीट लक्षात ठेवा, परीक्षेला तुम्हाला कामाला येईल. काय आहे, जर 2 जीवा परस्परांना वर्तुळाच्या आतील भागात छेदत असतील, आतमध्ये अंतर्भागात छेदत असतील, तर संकल्पना बघा काय मिळते ती. तर याचे जे तुकडे होतात जीवांचे, ए बीचे कोणते तुकडे, ए टी आणि बी टी. सी डीचे काय तुकडे, सी टी आणि डी टी. मग या तुकड्यांचं वैशिष्ट्य काय, तर ए टी गुणिले बी टी यांचा गुणाकार हा सी टी म्हणजे दुसऱ्या तुकड्यांच्या गुणाकारा इतका असतो. नीट समजून घ्या. ए टी गुणिले बी टी बरोबर सी टी गुणिले डी टी. तसंच इकडे काय आहे, इकडे पण तेच आहे. पण इकडे तुम्ही नीट बघा की जर हे बाह्य बिंदूत छेदत असतील तर यांचा गुणाकार इथे सुद्धा तोच, काय, ए टी म्हणजे हा पूर्ण भाग गुणिले बी टी बरोबर सी टी गुणिले डी टी. तुम्ही कुठेही बघा, एक लक्षात ठेवा, ए बी हा कुठेच आलेला नाही आहे. अख्खी जीवा संबंध नाही, अख्ख्या जीवेचा संबंधच नाही आहे, त्याचे तुकडे जे आहेत त्याचा संबंध आहे. म्हणजे हा ए टी गुणिले बी टी सी टी गुणिले डी टी. लक्षात आलं, कळलेलं आहे. दोन्ही एकच. मी तुम्हाला का जाणूनबुजून नावं समान घेतली, तुमच्या लक्षात राहावं की बाबा अख्खी जीवा कुठे नाही. काही लोक असं करतात ए बी गुणिले बी टी, म्हणून मी नाही घेतलं. पूर्ण जीवा येत नाही. इकडे सोपं आहे पण इकडे कठीण. इकडे तुम्हाला लक्षात, म्हणून काय, मोठा भाग बाहेरचा भाग, मोठा भाग बाहेरचा भाग. लक्षात आलं. त्या पलीकडे अजून एक इकडे कन्सेप्ट आहे. तुला सर हे सिद्ध कसं करायचं, तर समरूपतेच्या आधारावर हे सिद्ध करता येतं. तुम्ही इथे सुद्धा 2 त्रिकोण तयार करून समरूप दाखवून तुम्ही करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला 2 त्रिकोण घेतले तर करता. परीक्षेला सिद्धता विचारली जात नाही, त्यामुळे ती घ्यायची आवश्यकता नाही. आता याच्याशी निगडीत अजून एक गुणधर्म आहे की जो तुम्हाला त्यावर आधारित गणित विचारले जातात, कधी कधी सिद्धतेमुळे सुद्धा विचारलं जातं. काय कन्सेप्ट आहे, तुम्ही कारण हे दिलं तरी हरकत नाही. तर नीट लक्ष द्या. आता तुम्ही बघा, या दोन्ही छेदल्यानंतर 2 कोण, हे बघा, हे कोण नाही, हे बघा आतमधले नाही, हे बघा ए टी सी घ्या किंवा बी टी डी घ्या, कोणताही घ्या. तर या कोणाचं जे माप असतं ना, ए टी सी
ATC बरोबर. ह्या कोणाचं माप हे आता याच्याशी निगडीत जो कंस आहे आणि याच्याशी निगडीत जो कंस आहे कोणता, माप कंस AD अधिक माप कंस BC, या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मास. कोणता कोण हा बघा, हे दोन, हा घ्या किंवा हा घ्या, दोन्ही विरुद्ध कोण आहे, कोणतं एक घ्या. हा कन्सेप्ट तुम्ही सिद्ध सुद्धा करू शकता, लक्षात आलं. पण ह्या गणित आहेत तशी आधार, आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण करूया. पण या दोन्ही, या कोणाचं माप कोणाच्या, या कंसाच्या आणि या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्म असतं. तसंच याची पण गंमत बघा, याचं मी पिवळ्या खडून लिहितो की आता इकडे कोणता कोण घ्या, ATC घ्या, BTD घ्या, कोण एकच आहे, ATC. आता इथे सोपं आहे उलट, काय की या कोणाचं माप जो मोठा कंस आहे त्याच्या आणि लहान कंसाच्या फरकाच्या निम्मा असतो. म्हणजेच इथे असं येणार 1/2 माप कंस AC वजा माप कंस BD. नीट बघून घ्या, हे आंतरछेदनाचं प्रमेय, हे असं पण आपल्याला गणिताचा वापर करता येतो. असाही कंसाशी रिलेटेड आला आपण असाही करू शकतो. ह्याचा सुद्धा जर तुम्हाला हे लक्षात राहिलं नाही तर पुढे एक गणित येईल, त्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारे सोडून दाखवूया. कळलं, लक्षात आलं, समजलेलं आहे, कळलेले आहे संकल्पना. तर आता याच्या पुढचा बघा की हे जे दोन कोन तयार झालेत, म्हणजे तुम्ही याला आपण नाव काय दिलेलं, मला वाटतं T नाव दिलेलं, बरोबर आहे. तर हा ATD आणि हा BTC, जे काही दोन, हे विरुद्ध कोन आहेत, बरोबर आहे. हे दोन कोन जीवांच्या आतमधले कोन. तर या दोन कोनांमध्ये जर आपण बघितलं, समजा मी हा कोन घेतो ATD, तर ह्या कोनाचं जे माप आहे ते नीट बघा, ह्याचा कंस कोणता आहे, माप कंस AD, आणि याचा कंस कोणता आहे, माप कंस BC. यांच्या दोघांच्या बेरजेच्या काय असतं, निम्मा असतो. नीट लक्षात ठेवा, काय असतो, निम्मा असतो. निम्म असते, काय असते निम्म, या कोणाचं माप, हे घ्या की हे घ्या एकच आहे. या कोणांचं माप काय असते, या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म असतं. तसंच त्याचं सोपं आहे, त्याचा कोण कोणता आहे, हा बघा, हा बाहेरचा. मग या बाहेरचा कोणाचं काय वैशिष्ट्य आहे ते नीट बघा की तुम्ही ATC घ्या किंवा BTD घ्या, कोणताही घ्या. मग कोण ATC बरोबर. आता इथे मोठा कंस आणि लहान कंस तुम्हाला दिसतोय, तर याच्यामध्ये काय आहे की माप कंस AC, जो मोठा कंस आहे तो, आणि जो लहान कंस आहे कोणता, BD, यांच्या फरकाच्या निम्मा असतो. कुठे, बाह्य छेदनामध्ये. लक्षात ठेवा, आंतरछेदनामध्ये काय असतं, या दोन्ही कंसाच्या बेरजे इतका, आणि बाह्य याच्यामध्ये काय असतं, या मोठ्या कंसाच्या आणि लहान कंसाच्या फरकाच्या निम्मा इतका असतो. हे सुद्धा, यांना सुद्धा तुम्ही हेच गुणधर्म सांगू शकता. कळलेलं आहे, लक्षात आलं, समजलं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. याच्या पुढचा भाग म्हणजे पुढची संकल्पना अशी आहे की आपण स्पर्शिका आणि छेदिका हे दोन घटक आपण सुरुवातीलाच पाहिले, पण यामध्ये यांचं एक रिलेशन आहे, एक संबंध आहे त्यांचे. आणि हे संबंध दोन प्रकारे आहेत. एक म्हणजे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय. मी लिहितो इकडे, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय.
आणि दुसरा आहे स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. काय आहे रेषांचं आणि कोनांचं प्रमेय? आपण एक जस्ट त्याचा एक रफ क्रायटेरिया एक करूया. समजा मी एक वर्तुळ काढलं आणि ही छेदिका आहे आणि मी एक स्पर्शिका काढली आणि हे परस्परांना वर्तुळाच्या बाह्यबिंदूत छेदतात. आपण नाव देऊया ए बी पी आणि इकडे पी टी. इथे पी टी किरण पी टी ही स्पर्शिका आहे आणि रेषा ए बी पी किंवा ए पी ही छेदिका आहे. त्यांचा संबंध काय आहे रेषाखंडाचा? तर नीट लक्षात ठेवा, याचे सूत्र काय, याच्यावर आधारित गणित आहे आणि याचं प्रमेय सुद्धा आहे. प्रमेय आपण पुढच्या भागात घेऊया. तर या स्पर्शिकेचा जो वर्ग आहे, या स्पर्शिकेचा जो वर्ग आहे तो या पूर्ण भागाच्या म्हणजे पी ए आणि हा बाहेरील भाग पी बी यांच्या गुणाकारा इतका असतो. नीट लक्षात ठेवा, या स्पर्शिकेचा जो वर्ग आहे हा या पूर्ण भागाचा आणि याच्या बाहेर याच्या गुणाकारा इतका असतो. हा आणि याच्यावर आधारित गणित विचार. आता याचं जे प्रमेय आहे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. ज्यावेळेला मी प्रमेय घेईन, आता त्याचं विधान पुस्तकात थोडं सुधारित पद्धतीने टाकलेलं आहे, पण जर तुम्ही नीट एक जस्ट तुमच्यासाठी सांगतोय, निरीक्षण जर नीट केलं तर पी टीचा वर्ग बरोबर पी ए गुणिले पी बी. पीटीचा वर्ग म्हणजे समजा पीटी एक बाजू आहे, बाजूचा वर्ग हे कोणाचं सूत्र आहे? चौरसाच्या क्षेत्रफळाचं, एरिया ऑफ स्क्वेअर, सॉरी. आणि पी ए गुणिले पी बी, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रीथ, हे कोणाचं सूत्र आहे? त्याच्या क्षेत्र, त्याच्याशी हे रिलेटेड आहे. पण आता त्यांनी डायरेक्टली देतात म्हणून हे प्रमेय विचारताना खूप काही गोष्टी आहेत म्हणून ते शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला देतात आणि त्याच्याने तुम्हाला ते सोडवायला सोपं पडतं. आता स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. आता तुम्ही नीट बघा, मी पुन्हा एकदा एक वर्तुळ काढतो. आता एक स्पर्शिका काढतो आणि एक छेदिका. समजा ए बी आणि सी. तुम्ही जर नीट पाहिलं तर या स्पर्शिकेचा जो स्पर्शबिंदू आहे तो त्या छेदिकेचा सुद्धा एक अंत्यबिंदू आहे. मग यांचं रिलेशन काय, यांचा संबंध काय? तर नीट बघून घ्या. या स्पर्शिका छेदिकेमुळे जो तयार झालेला कोन आहे, या कोनाचं माप म्हणजे माप कोन ए बी सी, या कोनाचं माप यांनी दोघांनी जो आंतरखंडित केलेला कंस आहे म्हणजे आच्छादलेला, ॲक्च्युअल आंतरखंडित नाही पण त्यांनी कव्हर केलेला हा बघा, हा जो कंस, या कंसाच्या निम्म्या मापाचं असतं, निम्म असतं माप कंस ए एक्स बी. याला म्हणतात स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. आणि हे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. लक्षात येतंय मी काय म्हणतो ते, की यांनी स्पर्शिका आणि छेदिका यांनी जो तयार केलेला कोन आहे, या कोनाचं माप हे त्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. लक्षात आलं, समजलेलं आहे, कळलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटच्या चरणात पोचलेलो आहोत. या प्रकरणाचा शेवटचा भाग काय आहे तो न बोलता मी तुम्हाला सांगतो, मी ओळखून दाखवायचं. समजा आम्ही एक वर्तुळ काढतोय आणि या वर्तुळामध्ये मी एक चौकोन काढतोय. चौकोनाला नाव देऊया ABCD. ABCD. तुम्ही निरीक्षण करून सांगा या वर्तुळात तुम्हाला काय दिसतं,
या आकृतीमध्ये जे मी वर्तुळ काढलंय, चौकोन काढलंय, यांचं काय संबंध दिसतो? अगदी बरोबर. काय की या वर्तुळामध्ये जे चौकोन मी काढलेला आहे, चौकोन 4 बाजू आणि 4 कोन असलेली बंदिस्त आकृती, हा जो चौकोन काढलेला आहे याचा प्रत्येक शिरोबिंदू हा वर्तुळाच्या परिघावर आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या चौकोनाचा प्रत्येक शिरोबिंदू हा वर्तुळाच्या परिघावर असतो, ज्यावेळी एखाद्या चौकोनाचा प्रत्येक शिरोबिंदू हा वर्तुळाच्या परिघावर असतो, तेव्हा अशा चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. चक्रीय चौकोन. आणि या बिंदूंना चक्रीय बिंदू असं म्हणतात. ज्या चौकोनाचे 4ही बिंदू वर्तुळाच्या परिघावर असतात अशा चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं, या चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय आहे तो नीट बघून घ्या. तो आपण नंतर त्याची सिद्धता पाहणार आहोत. काय आहे हा चक्रीय चौकोनाचा गुणधर्म? तर या चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या मापांची जर मी बेरीज केली ना, कोन ए मापकोन अधिक मापकोन सी, मापकोन बी अधिक मापकोन डी, तर ही किती मिळते ही आपण जस्ट रफली बघूया. रफ बघूया, तुम्हाला कळेल. मग तुम्हाला सिद्धता तुम्हालाच कळेल, तुम्ही स्वतः सिद्धता लिहू शकता. काय? समजा मापकोन ए अधिक मापकोन सी. मापकोन ए, या ए नी कोणत्या कंसाला अंतरखंडित केलेला आहे? कंस BCD. बरोबर आहे. म्हणजे मी शॉर्ट मध्ये दाखवतो. मापकोन ए बरोबर 1/2 मापकंस BCD. आणि त्याच्यानंतर मापकोन सी घेऊया. या सी नी कोणत्या कंसाला खाल्लेला आहे? BAD. म्हणजे मापकोन सी बरोबर 1/2 मापकंस BAD. जशी इकडे बेरीज केली तशी मी यांची बेरीज करतो. मापकोन ए अधिक मापकोन सी 1/2. इकडे सुद्धा बेरीज करू. 1/2 आणि इकडे 1/2 आहे. हे 1/2 दोघांमधून काय निघेल? कॉमन निघेल. मग राहिलं काय? मापकंस BCD. नीट बघा, मापकंस BCD आणि मापकंस BAD. या दोन कंसांची जर बेरीज केली तर काय तयार होते? अगदी बरोबर. काय? वर्तुळ तयार होते. आणि वर्तुळाचं माप किती आहे? 360 अंश. म्हणजे 1/2 गुणिले 360. बे के बे बे 8 16 बे 0 म्हणजे मापकोन ए अधिक मापकोन सी बरोबर 180 अंश. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 180 मिळणार आणि त्याच प्रकारे इकडे सुद्धा तुम्हाला 180 मिळणार. म्हणजे 180 ज्या कोणांची मापांची बेरीज 180 असते त्यांना आपण काय म्हणतो? पूरक कोन. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? पूरक असतात. म्हणजे हे विधान लक्षात ठेवा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. लक्षात आलं? कळलेलं आहे? समजलेलं आहे? हा आपला कन्सेप्ट. आता याचा एक उपप्रमेय आहे. काय आहे? मी याच्याशी रिलेटेड घेतो. काय आहे प्रमेय? बघा, अतिशय सोपं प्रमेय आहे. मी समजा चक्रीय चौकोन काढला. ABCD. आता एका कोणाला संलग्न कोन म्हणून त्याला बाह्य कोन म्हणतात. म्हणजे मी एक भुजा वाढवली किरण आणि तिकडे मी एक कोन तयार केला DCM. हा कोन बाह्य कोन आहे. कोणाचा? चक्रीय चौकोनाचा. या कोनाच्या मापाबद्दल काय सांगता येईल? या कोनाबद्दल काय सांगता येईल? प्रयत्न करून बघूया आपण काय सांगता येईल ते. समजा याचं माप मी पकडलं x किंवा 50 अंश पकडलं, 70 अंश पकडलं, तर याचं माप किती येणार? या कोणाचं किती येणार? 110 अंश. का? तर हे दोघं रेषीय जोडीतील कोन आहे, लिनियर पेअर अँगल. बरोबर आहे.
मग आता मला सांगा चक्रीय चौकोन, आता याचं कोण काय माप, या कोणाचं माप काय येणार आहे? तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? पूरक असतात. म्हणजे 180 मधून 110 वजा केले किती आले? 70 अंश. याचा अर्थ काय? हा आणि हा कोण बघा एकाच मापाचे आलेले आहे. म्हणून याच्यावरून विधान काय मिळते की चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या संलग्न, हा याचा संलग्न कोण आहे, संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हे प्रमेय आहे. हे असं तुम्ही गणिताच्या मार्फत सुद्धा सिद्ध करू शकता. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी काय असते? एकरूप असते. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमेय परीक्षेला आतापर्यंत इतक्या वेळा विचारलेलं आहे कारण मुलांना सोडवायला लिहायला ते सोपं जातं. त्यामुळे पुस्तकात ते दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण पण एकदा प्रयत्न करणार आहोत. वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसा आपण घेणार आहोत. पण तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याबद्दल तुम्हाला स्वतःला किती लिहिता येईल हे कळेल. ओके, तर आत्ता आपण या प्रकरणाचे संपूर्ण संकल्पना आपण बघितल्या. एका अर्थी आपण पूर्ण प्रकरणच संपवलेलं आहे. आता आपला जो काही प्रमेयाचा एक छोटासा भाग आहे आणि ज्याचा गणिताचा भाग आहे हा आपण नंतर बघूया. ओके, धन्यवाद.